आपण शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण ही गुंतवणूक किंवा ही इन्व्हेस्टमेंट आयुष्यात पुढे तुम्हाला खूप चांगलं काहीतरी देऊन जातं. बाकी अगदी. गाडी घेतो आपण, घरं बांधतो, बाकी सगळं करतो, पण शिक्षणातली इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते. तर या गेल्या वर्षामध्ये आमच्या मेकॅनिकलच्या मुलांच्या रिसर्चला पण पेटंट मिळाले, त्याच्यानंतर कम्प्युटरच्या मुलांना सुद्धा पेटंट मिळाले, पॉलिटेक्निकच्या मुलांनी केलेल्या ह्या कामाला पेटंट मिळणे ही तशी सोपी गोष्ट नाही. 3 वर्ष तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला की 100% तुम्हाला यामध्ये नोकरी आहे. सगळ्या संस्थेमधल्या, सगळ्या कॉलेजेसमधल्या आमच्या त्या मुलांना मोफत शिक्षण टॉपच्या मुलांना तिथं दिलं जातं. ते आमच्या पॉलिटेक्निकमध्ये पण आपण मुलींना मोफत शिक्षण देतो. दुसरा तुम्ही विचार केला, SC ST कॅटेगरीची जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना कुठलीही फी त्याच्यामध्ये नसते. सेफ वातावरण वाटावं, एक कॉन्फिडन्स वाटावं आणि आपण घरात असल्यासारखं वाटावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये मुलींना सेफ वाटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही अगदी पिन पॉइंटेड त्या गोष्टीकडे प्रकर्षानं लक्ष देतो. त्यामुळे आमच्याकडे तो सुद्धा मुलींचा ओढा खूप आहे. असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. सध्याच्या घडीला हे वाघिणीचं दूध अनेक ठिकाणी पाजलं जातं. याचाच अर्थ अनेक ठिकाणी लोक शिक्षण घेतात, पण शिक्षण ते किती सार्थकी लागतं आयुष्यामध्ये, कुठल्या टप्प्यावरती, कुठल्या वळणावरती जाऊन आपण त्याचा किती फायदा करून घेतो हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा जेव्हा शिक्षणाचं नाव काढलं जातं, या वाघिणीच्या दुधाचं नाव काढलं जातं, तेव्हा तेव्हा अनेक संस्था समोर येतात डोळ्यांसमोर. पण जेव्हा जेव्हा कोल्हापूरचं नाव येतं तेव्हा कोल्हापूरच्या नावाबरोबर आणखीन एक नाव येतं, ते म्हणजे DY पाटीलचं. आणि हे DY पाटील जी शिक्षण संस्था आहे, खरं तर इथून बाहेर पडून अनेकांनी आपली करिअर घडवलेली आहेत. मात्र एका वळणावरती आल्यानंतर हे सुद्धा महत्वाचं पडतं की आपण कुठल्या विभागात काय शिकतो आणि कुठल्या विभागात शिक्षण घेताना आपल्याला करिअर कुठल्या पद्धतीने करायचं आहे आणि आपल्याला करिअर कसं दिसू शकतं, सगळ्यांचाच अगदीच विचार आपल्याला करावा लागतो. आत्ताच सध्या 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि या टप्प्यावरती सुद्धा विद्यार्थ्यांना संभ्रम असतो की ऍडमिशन कुठे घ्यावं, कसं घ्यावं, कुठल्या शाखेमध्ये घ्यावं, काय शिकावं, पुढे काय करावं. करिअरचे भरपूर प्रश्न उपस्थित राहतात त्यांच्या मनामध्ये. पण सध्याचं युग बघितलं तर एक आवर्जून सांगते की पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला आहे आणि पॉलिटेक्निकमध्ये ऍडमिशन घेत असताना नेमकं काय करावं, त्या ऍडमिशन घेऊन कशा पद्धतीची प्रोसेस पार पडावी, अनेक प्रश्न उपस्थित राहतात. परंतु या सगळ्या प्रश्नांच्या वरती आपल्याला उत्तर सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे एक संभ्रम जो असतो तो विद्यार्थ्यांमधील दूर होतो. आणि याच सगळ्या गोष्टीवरती सविस्तर बातचीत करण्यासाठी DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राध्यापक आपल्या सोबत आहेत. महादेव नरके सर, डॉक्टर महादेव नरके सर आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम सर तुमचं KK न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. सर, पॉलिटेक्निक वरती बोलत असताना सर्वप्रथम एक तर मुद्दा मला आवर्जून आठवतो की आता 10वी 12वीचे निकाल झालेले आहेत. विद्यार्थी जेव्हा ऍडमिशन घेत असतात तेव्हा नेमकं त्यांना हा संभ्रम असतो की करिअर नेमकं कशात करावं, काय निवडावं, कुठली फील्ड निवडावी. तर तुम्ही अनेकांचे करिअर घडवलेले आहेत, अनेक विद्यार्थी तुमच्या नजरेसमोर घडताना तुम्ही बघितलेले आहेत, तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे की 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांनी कुठल्या साईडला जावं किंवा काय करिअर चॉईस करावं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता निकाल 10वीचे, मी 10वीच्या अनुषंगाने जरा जास्त बोलेन, कारण मी पॉलिटेक्निकच्या DY पाटील पॉलिटेक्निकचा प्रिन्सिपल म्हणून गेली 15-1 वर्ष काम करतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की करिअर हा तसा परवलीचा शब्द आहे, म्हणजे पालकांच्यासाठी आणि मुलांच्यासाठी सुद्धा. तर एक ढोबळ मनानं मला त्याचा खूप जणांशी बोलल्यानंतर असं वाटतं की आजूबाजूची परिस्थिती, कोण काय म्हणते, मित्र काय म्हणतात, मैत्रिणी काय म्हणतात, पालक काय म्हणतात, कोणतरी पाहुणे काय म्हणतात, असं न होता कुठलंही करिअर निवडताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुलांनी आणि पालकांनी. त्याच्यामधली मुलांची साधारणपणे एक आवड कुठल्या बाजूची आहे, कशी आहे, तो एक भाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि दुसरी भाग म्हणजे क्षमता, कॅपॅसिटी असणं सुद्धा त्यातलं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात घ्याव्यात, आवडीचं क्षेत्र आणि त्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी. आणि ह्यात थोडंसं त्याच्यामध्ये सायंटिफिक आपण काही टेस्ट त्याच्यामधल्या ॲनालिसिस जर करत गेलो तर काही मुलं ही फर्म असतात की मला हेच करायचं आहे, पण त्याच्या मागचं कारण जाणून घेणं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे काहीही जे सगळं असेल, तुम्ही 10वी करा, 12वी करा, मला असं वाटतं की ते झाल्यानंतर करिअर निवडताना तुमची आवड आणि तुमची क्षमता या 2 गोष्टी बघाव्यात. 10वी नंतर 16 वर्षाच्या मुलांना हे फार जाणवेल किंवा कळेल किंवा नाही याबद्दल आपण जर साशंक आहे, पण पालकांना नेमकं नक्की माहीत असतं की आपल्या मुलाची आवड काय आणि तिची क्षमता काय. तर ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. अगदीच. तुम्ही जसं 10वी नंतर म्हणालात, तर गेल्या काही वर्षात आपण बघितलं ना, तर 10वी नंतर विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो पॉलिटेक्निककडे वाढलेला बघायला मिळतो आपण. नेमकं याच्या पाठीमागे काय कारण आहे?
त्याच्यामागची काही स्पेसिफिक कारणं मी जे अभ्यास करतोय किंवा मी जे लोकांशी बोलत असताना मला जाणवतात ते असे आहेत की 10वी नंतर ज्यावेळी तुम्ही पॉलिटेक्निकमध्ये त्याला आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग असं जे म्हणतात, तर त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही 3 वर्षात म्हणजे 16 वर्षे तुम्ही 10वी पूर्ण होतात, 3 वर्ष म्हणजे 19व्या वर्ष पूर्ण केलं तुम्ही, 3 वर्षाचा कोर्स असतो, तर तुम्हाला 100% कुठेही जॉब मिळण्याचे चान्सेस कोल्हापुरात आपल्या आजूबाजूला सगळे जे फॅक्टर्स अगदीच. बघितले त्यात जास्त असतात. दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला इंजिनिअरिंग जर करायचं असं तुमचं 10वी नंतर फिक्सच असेल, तर 3 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला गेला तर 1 वर्ष सूट मिळते. 4 वर्षाऐवजी 3 वर्षात होतं. म्हणजे 3 वर्षात तुमचं इंजिनिअरिंग आणि 3 वर्ष पॉलिटेक्निक, 6 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इंजिनिअर होऊन तुम्ही बाहेर पडता. दुसरी गोष्ट अशी असते की 10वी नंतर 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम तुमचा डिप्लोमाचा असतो, तो डिग्रीच्या अभ्यासक्रमाशीच मिळता-जुळता असतो. जवळजवळ 70% अभ्यासक्रम हा सेम असतो तुम्ही इंजिनिअरिंग डिग्रीच्या तुलनेनं जर विचार केला तर. त्यामुळं ज्या वाटेला जायचं ती वाट अधिक सुकर करण्याचा तो एक सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला भाग आहे असं मला या निमित्तानं वाटतं. त्यानंतर तुम्ही डिप्लोमा करून समजा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे किंवा काही गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करायची आहे, खाजगी नोकरी करायची आहे, ते सुद्धा पर्याय त्यानिमित्तानं ओपन राहतात. आणि आता जी नवीन स्कीम आलेली आहे की ज्याच्यामध्ये ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असं सांगितलं की तुम्ही डिप्लोमा करून समजा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करायला लागला, तर काही वर्षांत तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला डिग्री पण करायची, इंजिनिअरिंग पूर्ण करायचं, तर तुम्ही तुमची नोकरी करत करत आठवड्यातून 1-2 दिवस चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करू शकता, की जे पूर्वी होत नव्हतं, पण आता हे ऑफिशियली मान्य आहे. त्यामुळं 11-12चा तुम्ही जर विचार केला तर 11-12चं फी स्ट्रक्चर आता सध्याच्या काळामध्ये खूप हेवी झाले. म्हणजे पूर्वी अगदीच. कॉलेजमध्ये जाऊन मुलं 11-12 पूर्ण करायची, पण आता दुर्दैवाने ते चित्र तसं न राहता अकॅडमी हा नवीन प्रकरण आल्याने मुलं तिकडे जातात आणि हा 2 वर्षाचा त्यांच्यासाठीचा जो स्ट्रेस असतो, म्हणजे सकाळी अगदी 9 पासून रात्री 6 पर्यंत मुलं त्याच्यामध्ये बिझी असतात. त्याच्याबरोबर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, आर्थिक खर्च आहे, तो पण बरोबर आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा असतो. मग माझं असं मत आहे की तुम्ही 10वी नंतर तुमचं पुढं समजा असं ठरलंय की मी इंजिनिअरिंगच करणार आहे, तर त्या वाट अगोदर थोडीशी सुलभ करा आणि मग नंतर ती प्रशस्त होईल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना, मुलांना आता कळायला लागलेत. ती येऊन भेटतात, समजून घेतात. त्यामुळे हा ओढा वाढायचं कारण पॉलिटेक्निककडे ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जेव्हा विद्यार्थी 10वी पास होतात, त्यांना काहींना असं असतं, की बाबा मला 10वी झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करायची आहे. पण कधी-कधी ना ती फील्ड चॉईस करताना इंजिनिअरिंगमध्ये पण एक त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, की मी नेमकं कशात घेऊ? तुमचं काय म्हणणं आहे, की विद्यार्थ्यांनी ना त्यांच्या स्किलनुसार घ्यावं, आवडीनुसार घ्यावं, की त्यांच्या नॉलेजनुसार घ्यावं, की बाबा मी समजा मी मेकॅनिकलमध्ये गेले, मी इलेक्ट्रॉनिकमध्ये गेले, करियर कुठलं होईल हा एक संभ्रम असतो त्यांच्यावर. तर हे क्लिअर त्यांनी कसं करावं? नाही, क्लिअर करताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हं, तुमची आवड बघायला पाहिजे, तुमची अगदीच. क्षमता त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टींची तुम्ही माहिती मुलांनी घेणं आवश्यक असतं. हं, समजा एखादं बाहेरून बघायला सोपं वाटतं. एखादी नोकरी अगदीच. तुम्ही म्हटला तर बाहेर वाटतं. म्हणजे उदाहरण दाखल तुम्हाला मी सांगेन की एखादी पोलीस इन्स्पेक्टर असेल, त्याचा ड्रेस भारी वाटतो, बघायला भारी वाटतं. त्यांचा बरोबर. रुबाब असतो तो बरं वाटतो. हे सगळं बरं वाटतं. पण ते करताना त्यांना कुठल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात. म्हणजे आपण सण साजरे करत असताना पोलीस रस्त्यावर बंदोबस्त करत असतात. बरोबर. कुठली अचानक घटना घडली की त्यांना सगळं सोडून त्या ठिकाणी जायला लागतं. म्हणजे मी एक उदाहरण दाखल सांगेन. मग हे तुम्हाला हे जमणार आहे का करणं किंवा ती सिच्युएशन हँडल करणं? असं प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला जे वाटते ती जी त्या अस्तित्वात जी माणसं त्या करिअरमध्ये काम करतात, हो. तुमच्या रिलेशनमधले असतील, ओळखीचे असतील, त्यांना जाऊन भेटावं, त्यांच्याकडनं ती माहिती घ्यावी, त्यांचा ॲक्च्युअली दिनक्रम कसा आहे, ते कुठल्या सिच्युएशन फेस करतात आणि मग तुम्हाला कळतं की नाही मी हे करू शकतो, मग तुम्ही त्या गोष्टीकडे जावं असं मला वाटतं. एकंदरीत काय की शिकताना अभ्यास जितकाच महत्वाचा असतो, तितका शिकण्याआधी सुद्धा करणं फार महत्वाचं एक्झॅक्टली, आहे. एक्झॅक्ट. त्याचबरोबर ना, की ॲडमिशन घेताना मुलं जेव्हा एक त्यांच्यामध्ये असते, की सगळ्या गोष्टींची माहिती क्लिअर असावी. जसं की आपण फी बोलतो, स्कॉलरशिप्स वगैरे ह्या गोष्टी. तर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक्सचं तुमचं जे फीचं आणि स्कॉलरशिपचं स्ट्रक्चर आहे, ते कशा पद्धतीचं आहे? आपलं पॉलिटेक्निक हे महाराष्ट्र शासन डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक जे आहे कसबा वाड्यातलं, हं, हे महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेलं पॉलिटेक्निक आहे. त्यामुळे शासनाच्या ज्या काही सगळ्या स्कॉलरशिप्सच्या योजना आहेत त्या सगळ्या आम्हाला लागू आहेत. सगळ्यात तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न मला, आपण बाकीचं सगळं करू शकतो, पण पैसे कसे मॅनेज करणार, कसे उभे करणार? बरोबर आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो. पहिली माझी विनंती या निमित्तानं आहे लोकांना किंवा मुलांना सुद्धा, की
आपण शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण ही गुंतवणूक किंवा ही इन्व्हेस्टमेंट आयुष्यात पुढे तुम्हाला खूप चांगलं काहीतरी देऊन जाते. बाकी अगदी. गाडी घेतो आपण, घरं बांधतो, बाकी सगळं करतो, पण शिक्षणातली इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते. आता ती पॉलिटेक्निकच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे पॉलिटेक्निकची फी ही शासन मान्य करून देतं, ती 60,000 जवळपास असते. आता अगदी. त्या फीमध्ये मुलींचा जर विचार केला तर मुलींना पूर्ण मोफत शिक्षण आहे. त्या आमच्या पॉलिटेक्निकमध्ये पण आपण मुलींना मोफत शिक्षण देतो. दुसरा तुम्ही विचार केला, SC ST कॅटेगरीची जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना कुठलीही फी त्याच्यामध्ये नसते. NT कॅटेगरीमध्ये गेला तर डेव्हलपमेंट फी म्हणून असते, ती 4-5 हजार रुपये साधारणपणे ती बसते. बाकी सगळी शासन देतं. त्यानंतर पुढचा तुम्ही विचार केला, ओपन कॅटेगरीला गेला किंवा OBC कॅटेगरीला गेला तर साधारणपणे एक 50% फी तुम्हाला त्याच्यामध्ये माफ मिळते. म्हणजे तुम्ही हे जर विचार केला तर SC कॅटेगरीला फी नाही, ST कॅटेगरीला फी नाही, NTला अगदी नाममात्र 4-5 हजार फी आहे, मुलींना मोफत शिक्षण आहे, आणि ओपन आणि OBC यांना 50% फी, साधारण म्हणजे 30,000 रुपये. आता तुम्ही शाळेत जरी गेला तर शाळेची फी 50,000 1,00,000 रुपये अशी असते. त्यामुळे हे कमी ह्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की मग हे पण पैसे नसतील तर कसं, तर बऱ्याचशा बँका या संदर्भात लोन देत असतात. हुशार मुलांना सपोर्ट करणारे बरेचसे लोक असतात. आता आमच्या संस्थेत तुम्ही विचार केला, या गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कॉलरशिप्स आहेतच. तिच्या पलीकडे जाऊन आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेबांनी त्यांच्या आई सौ शांतादेवी डी पाटील यांच्या सन्मानार्थ एक स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे, की त्याच्यामध्ये जी टॉप मेरिटची मुलं आहेत सगळ्या संस्थेमधल्या, सगळ्या कॉलेजेसमधल्या आमच्या, त्या मुलांना मोफत शिक्षण टॉपच्या मुलांना तिथं दिलं जातं. त्याच्या पुढे जाऊन आम्ही सगळे आमचे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, आम्ही कुठेतरी सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी मदत आपल्याला आयुष्यात करायचीच असते. मग बरीचशी मुलं ही गरजेचं, ज्यांना फी 100% माफ असते, पण आणि थोडा किरकोळ जो ड्रेसचा खर्च असेल, पुस्तकांचा असेल, तो सुद्धा त्यांना झेपत नाही. तर या मुलांना सुद्धा आम्ही आमच्या पॉलिटेक्निकचे शिक्षक किंवा आमचे शिक्षकेतर कर्मचारी आम्ही मदत करत असतो. त्यामुळं हे तसं माहिती घेतली तुम्ही आणि तुम्ही आला तर हे इझी आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की 3 वर्ष तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला की 100% तुम्हाला यामध्ये नोकरी आहे. आमच्याकडे बरीचशी सामान्य कुटुंबातली मुलं आलेली आहेत आणि ती पुढे शिकून चांगले झालेले आहेत, चांगल्या कॉलेजमध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर काही आता गेल्या 2 वर्षात आमची 4 मुलं दुबईमध्ये शिकायला म्हणजे नोकरीसाठी गेलेले आहेत. साधारणपणे पहिलं पॅकेज त्यांचं 13 लाख रुपयाचं आहे. म्हणजे तुम्ही 3 वर्ष त्या मुलांनी फी किती भरली? 30 90,000 रुपये, लाख रुपये खर्च जास्त झाला असेल. तिन्ही ओपन कॅटेगरी मुलं होती. एक मुलगा बावड्यातला, एक मुलगा वडगावचा आणि परत एक वाटारचा. आता ही 3 मुलं दुबईत काम करतात 13 लाखाच्या पॅकेजवर. त्यामुळं म्हणून तुम्ही मगाशी जो परत म्हटला की पॉलिटेक्निक ओढा वाढायचं कारण हे आहे, नोकरीची हमी आहे आणि ह्या कमी फीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. अगदीच. हे सगळं करत असताना तुम्ही जसं म्हणाला की तुमची 4 मुलं ऑलरेडी आता दुबईमध्ये प्लेसमेंट आहे. तर प्लेसमेंटचा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. एखाद्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतो. मुलांचं हे असतं की मला चांगलं शिक्षण मिळेल आणि बऱ्याच गोष्टी मुलांवरती पण अवलंबून असतात की ते किती घेतात. शिकवलं तर मनापासून जातं, पण शिक्षणही किती घेतात हे महत्त्वाचं आहे. पण काही करिअर ओरिएंटेड असतात जी मुलं ना, त्यांच्यासाठी असतं की मी शिकेन, पण मग प्लेसमेंट वगैरे कशा, कॉलेज काही प्लेसमेंट वगैरे देतं का? की कॅम्पस वगैरे अवेलेबल राहतात का? तर ह्याचं जे नियोजन आहे ते तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही कसं करता? तुम्ही विचार केला तर आमच्याकडे कॅम्पस प्लेसमेंटला बऱ्याचशा कंपन्या, म्हणजे बजाजसारखी चांगली कंपनी आमच्याकडे कॅम्पस प्लेसमेंटला येते. स्थानिक कंपन्या काही त्या निमित्ताने येतात. ऑफ कॅम्पस सुद्धा आम्ही प्लेसमेंट करतो. आम्ही जी थर्ड इयरला मुलं असतात त्या मुलांना सांगतो की कोणाला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जायचं त्यांनी सांगा, कोणाला ऑफ कॅम्पस प्लेसमेंट पाहिजे असेल सांगा, आम्ही त्यांची प्लेसमेंट करतो. पण तुम्ही पॉलिटेक्निकच्या बाबतीमध्ये जर विचार सगळ्या कुठल्याही महाराष्ट्रातला केला, तुम्ही त्या थर्ड इयरच्या मुलांचा फीडबॅक घेतला तर त्या सगळ्या मुलांना थर्ड इयर पूर्ण करून डिग्री करायची असते. त्यामुळे साधारणपणे 90-95% मुलं ही डिग्रीला जातात. राहिलेली जी मुलं इच्छुक आहेत त्यातली काही मुलं हे अशा कंपन्यांमध्ये सिलेक्ट होऊन ऑलरेडी प्लेस झाले आहेत. त्या मी तुम्हाला कंपन्या जे बोललो त्या स्थानिक कंपन्यांमध्ये झाले आहेत. काही मुलांना आम्ही सिव्हिलमधले असेल, कम्प्युटर असेल, सगळ्यांना आपल्या इथली स्थानिक ऑर्गनायझेशनच्या मदतीनं आम्ही त्यांना ऑफ कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा त्या देतो. काही मुलं ही स्वतःचा बिझनेस जो आहे पूर्वीचा तो त्यामध्ये सांभाळतात. त्यामुळे ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाते असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी करत असताना ना कॉलेजमध्ये सुविधा आणि जो स्टाफ मॅनेजमेंट आहे ते एक वेल असावं लागतं. तुमच्या कॉलेजचं एकंदरीत कसं आहे सुविधा, स्टाफ मॅनेजमेंट? मी एका गोष्टीवर बिलीव्ह करतो, माझा विश्वास आहे किंवा आमची संस्था त्या गोष्टीवर बिलीव्ह करते. आमचे प्रेसिडेंट
डॉक्टर संजय पाटील साहेब किंवा आमचे ट्रस्टी माजी आमदार ऋतुराज पाटील साहेब किंवा आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत डॉक्टर गुप्ता सर किंवा आमचे सगळे आम्ही टीचिंग नॉन टीचिंग किंवा आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे आमचा एका गोष्टीवर एक विश्वास आहे की ह्युमन रिसोर्स हा खूप महत्त्वाचा भाग असतो. अगदीच. तर आत्ता आमचं कॉलेज सुरू झालं 1999ला. 27 वर्षीय पॉलिटेक्निकला पूर्ण झाले. तर या पॉलिटेक्निकमध्ये जो माणूस 99ला जॉईन झाला तो अजून आहेच पॉलिटेक्निकमध्ये. त्यांनी कुठेही इकडे तिकडं नोकरी बदललेली नाही. ह्याचं कारण म्हणजे ह्या बाकीचे जे त्यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ती संस्था आमची अगदी व्यवस्थित पद्धतीने करते. त्यामुळे त्यांना कुठेही बाहेर जावं असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही पॉलिटेक्निकमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाची शैक्षणिक जी पात्रता जी गव्हर्नमेंटनं मेन्शन केलं आहे सांगितलं आहे ती ग्रॅज्युएट म्हणजे एनी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अशी आहे. पण तुम्ही आमच्याकडे बघितलं तर 90% जास्त आमच्याकडे असणाऱ्या स्टाफमधले 90% लोक हे पेक्षा जास्त लोक हे पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लीट केले. PhD कंप्लीट केलेली 4 लोक माझ्याकडे आहेत की जे इथं पॉलिटेक्निकमध्ये अजून मुलांना शिकवतात. तर हा ह्युमन रिसोर्स हा खूप आमच्याकडं स्ट्रॉंग आहे. तो एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यामुळे आम्हाला परत मुलांना लॅबोरेटरीज असेल किंवा कम्प्युटर सेंटरसारखे असेल, लायब्ररीची फॅसिलिटी असेल, क्लासरूम्स आमच्या सगळ्या क्लासरूम्स ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलने युक्त आहेत. त्यामुळे जे नवीन टेक्नॉलॉजी सगळी आहे ती ह्या मुलांपर्यंत आहेत. सेमिनार हॉलचा हा जो भाग असेल किंवा बाकीच्या ज्या सगळ्या भौतिक सुविधा ह्या मुलांना लागणार आहेत या सगळ्या सुविधा आम्ही आमच्या पॉलिटेक्निकमध्ये आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी ट्रस्टींनी दिलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या गोष्टी सतत लागत असतील त्या गोष्टीमध्ये आम्ही आता पॉलिटेक्निकमध्ये i5 i7चे कम्प्युटर आमच्याकडे आहेत सगळ्या लॅबोरेटरीजमध्ये. म्हणजे हे ॲक्च्युली हेवी कम्प्युटर्स हे डिग्री कॉलेजेसमध्ये लागतात. पण आमच्या संस्थेचाच आग्रह की चांगलं द्यायचं ते चांगलं द्यायचं. त्यामुळे ह्या म्हणजे टॉप कॉन्फिगरेशनचे कम्प्युटरसुद्धा आम्ही देतो. सातत्यानं ज्या लॅबोरेटरीज आहेत त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलं आमची ब्रँड अँबॅसेडर झाले. ही मुलंच सगळ्यांना सांगत असतात आणि एक लिगसी म्हणजे शिकलेली मुलं आपल्या घरात पाहुण्यांना सांगतात तीच मुलं आमच्याकडे पुढं शिक्षण घ्यायला येतात. त्यामुळे तो एक ॲडमिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आम्ही बघतो विषय तर तो ह्युमन रिसोर्स आणि ह्या फॅसिलिटीज किंवा आमचं एक चांगल्या गोष्टी द्यायचं जे संस्थेचं धोरण आहे ते आम्हाला ह्यात खूप फायदेशीर ठरतं. अगदीच. पण त्याचबरोबर ना की विद्यार्थी जेव्हा शिकतात तेव्हा असं असतं की काय तुम्ही मगाशी म्हणालात की काही डिग्रीसाठी पुढे जातात, त्यांना डिग्री घ्यायची असते आणि काही इथूनच प्लेसमेंट वगैरे ज्यांना गरज असते त्यांना. हे घेत असताना काही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ताही उद्योजक होण्याची एखादी मानसिकता त्यांची असते किंवा मग संशोधक क्षेत्राकडे पण वळण्याची काही विद्यार्थ्यांची मानसिकता असते आणि काहींची दोन्हीमध्ये पण नसते, संभ्रमित असतात थोडीशी. त्यांची ती एक वृत्ती तयार करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय गरजेचं आहे? कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये ती वृत्ती तयार करता येईल एक सक्सेसफुल उद्योजक म्हणा किंवा संशोधक क्षेत्राकडे जाण्यासाठी? संशोधन जे मुलांचं हे करत असतात त्यावेळी त्यांना हे माहीत असणं आवश्यक असतं की मी एखादं संशोधन करायचं असेल किंवा समजा मला उद्योजक व्हायचं असेल तर नेमक्या काय गोष्टी असणं आवश्यक असतं. आणि ही मुलं टीनएजर्स असतात 16, 17, 18, 19 हा आमच्याकडे एज ग्रुप असतो. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो की इंडस्ट्री आणि आमचं अकॅडमी ह्याचा स्ट्रॉंग बॉन्ड आम्ही तयार केलेला आहे. बऱ्याचशा इंडस्ट्रीज बरोबर आपण MOUs केलेले आहेत. इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स आम्ही मुलांपर्यंत आणतो, ते मुलांशी बोलतात. काही चांगल्या लोकांना आम्ही समोर आणून बसवतो, मग ती मुलांच्या प्रश्नांना उत्तर देतात. बिझनेस कसा सुरू करायचा, त्यासाठी फायनान्शियल रिक्वायरमेंट्स कशा असतात त्या आपण कशा पूर्ण करू शकतो किंवा गव्हर्नमेंटच्या एजन्सीज ते सुरू करण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतात हा उद्योजक तयार करण्याचा भाग आहे. किंवा ही मुलांना आम्ही सातत्याने इंडस्ट्रीमध्ये पाठवत असतो. इंटर्नशिप मुलांची 3 महिन्यांची आहेत. 2 वर्ष पूर्ण झाले की 3 महिने ते इंटर्नशिपला इंडस्ट्रीमध्ये जातात. त्यामुळे ते एक सगळं वातावरण त्यांना कळलं की ते त्याच्याकडे वळतात. जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांना आम्ही त्या मुलांच्या समोर आणून त्यांच्याशी डायलॉग घडवतो. हा एक भाग झाला. दुसरं संशोधनाच्या वृत्तीचं तुम्ही म्हणलं तर इंजिनियर हा याचं कामच आहे संशोधन करणं. बरोबर. समाजातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणं हेच इंजिनिअरचं काम आहे. मग तुम्ही मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की ह्या 19 एज ग्रुपपर्यंतमध्ये हे फार एक्सपेक्ट नसतं. ॲक्च्युअली डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन PhD मध्ये हा रिसर्च जास्त होतो. तरीसुद्धा ते कल्चर सुरुवातीपासून मुलांच्यामध्ये असावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो त्या दृष्टीनं. आणि जी मुलं त्यामध्ये त्यांना एक्सपर्टाईज आहे फ्री थिंकर्स नावाचा आम्ही क्लब तयार केला कॉलेजमध्ये. हां, तर जी मुलं क्रिएटिव्ह आहेत त्या मुलांचा तो क्लब आहे.
मग ती एकत्र येतात, वेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात. तिथं गेल्या 2-3 वर्षामध्ये 250 प्राइजेस आमच्या मुलांनी वा. स्टेट लेवलला वगैरे हे अशा सगळे मिळवलेले आहेत. आणि दुसरं त्यातलं महत्त्वाचं की पेटंट, एखादं संशोधन करून त्याचं पेटंट करणं, पेटंट फाईल करणं आणि त्याला अप्रूव्हल मिळणं. तर या गेल्या वर्षामध्ये आमच्या मेकॅनिकलच्या मुलांच्या रिसर्चला पण पेटंट मिळालं आहे. त्याच्यानंतर कम्प्युटरच्या मुलांना सुद्धा पेटंट मिळाले. पॉलिटेक्निकच्या मुलांनी केलेल्या ह्या कामाला पेटंट मिळणं ही तशी सोपी गोष्ट नाही किंवा ती विरळ गोष्ट बरोबर, आहे. अगदीच, पण ते आमच्या मुलांनी अचीव्ह केले. आमच्या स्टाफच्या ह्यांनी ते मुलांनी अचीव्ह केले. आणि त्याच्या पुढे जाऊन यावर्षी आम्ही एक स्किल सेंटर किंवा इनोव्हेशन सेंटर पण पॉलिटेक्निकमध्ये आम्ही सुरू करतो, की ज्याच्यामध्ये ज्यांना हे संशोधन वृत्ती आहे, ऑलरेडी ती एकत्रच आहेत, पण त्यांच्यासाठी आणि फॅसिलिटी, काही गोष्टी लागणाऱ्या असतील, 3D प्रिंटिंगसारखं नवीन क्षेत्र आहे, तर त्यासाठी इच्छा आहे किंवा त्यांचं स्किल डेव्हलप व्हावं. म्हणजे फक्त शिकले, मार्क काढले असं नाही, नाही. तर त्यांचं स्किल डेव्हलप व्हावं यासाठी आम्ही तो सुद्धा प्रयत्न निश्चित या पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये करतो. अगदीच. पण एक आवर्जून गोष्ट जी ऑब्झर्वेशन मध्ये येते, की गेल्या काही वर्षात ना मुलींचा हा कल पॉलिटेक्निककडे प्रचंड वाढताना दिसतोय. काय कारण आहे याचं आणि मुलींसाठी काय नवीन गोष्टी केल्या जातात सध्या तुमच्या इथे? अ, आमच्याकडे आता तुम्ही बघितलं तर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलींना मोफत शिक्षण हे शासनानं सुरू केलेलं आहे. अगदीच. आणि मुली आत्ता पण घराच्या बाहेर पडतात. पालक म्हणजे ही जेन झी जी आहे, हं. हे सगळं ग्लोबलाइज ह्याच्यामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होते. मुली धाडशी व्हायला लागल्यात ग्रामीण भागाला. अगदीच. पण आम्ही त्याची काळजी घेतो, की त्या मुली आमच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर त्यांना एकदम सुरक्षित वाटलं पाहिजे. मग ती सुरक्षित वाटायचं असेल तर त्या मुलींना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही गेल्या एक 7-8 वर्षापूर्वी हिरकणी मंच नावाचं एक प्लॅटफॉर्म मुलींच्यासाठी केला. तो प्लॅटफॉर्म तो फक्त मुलींच्यासाठी आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सेल्फ डिफेन्सची काही वर्कशॉप्स त्याच्यामध्ये घेतो. हेल्थ अवेअरनेस मुलींच्यामध्ये जे काही इश्यूज असतात त्यासाठी काही एक्सपर्ट्सना त्याच्यामध्ये बोलवतो. काही पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना बोलून मुलींना समजा एखाद्या गोष्टीची अडचण झाली, काय झालं तर त्या केसमध्ये मुलींनी नेमकं रिॲक्ट कसं कसं व्हावं व्हायचं? ह्या गोष्टींचा आम्ही घेतो. त्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या काही अंगभूत क्वालिटीज असतील, समजा मेहंदी काढणाऱ्या काही मुली असतील, रांगोळी काढणाऱ्या मुली काही असतील, पाककलेमध्ये काही मुलींना इंटरेस्ट असतो. तर हे अकॅडमिक बरोबर त्या गोष्टीसुद्धा आम्ही मुलींना देतो. जेणेकरून त्यांचा एक त्याच्यामधला इंटरेस्ट वाढावा, त्यांना एक सेफ वातावरण वाटावं, एक कॉन्फिडन्स वाटावा आणि आपण घरात असल्यासारखं वाटावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये मुलींना सेफ वाटणं हे खूप गरजेचं इम्पॉर्टंट आहे. आहे. आणि आम्ही अगदी पिन पॉइंटेड त्या गोष्टीकडं प्रकर्षानं लक्ष देतो. त्यामुळे आमच्याकडे तो सुद्धा मुलींचा ओढा खूप आहे. आणि हे तर हिरकणीचा प्रकल्प बोलला तुम्ही, तो तर अतिशय कौतुकास्पद आहे. पण कॉलेजची जी विद्यार्थ्यांची सोय आहे प्रवासापर्यंतची, म्हणजे कॉलेजपर्यंत येईपर्यंत जो प्रवास आहे, तो कशा पद्धतीने मॅनेज केला जातो कॉलेजमार्फत? तुम्ही जर बघितलं आता तर आमच्याकडं कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा, इथून मुलं आहेत की जी डेली अपडाऊन करतात. आमच्याकडे आता काही सोलापूरची जिल्ह्यातली मुलं आहेत, बाहेरच्या जिल्ह्यातली पण मुलं पॉलिटेक्निकला ॲडमिशन, कोकणातली मुलं अगदीच. येत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यातली जी मुलं आहेत, त्या मुलं म्हणजे घरातल्यांना काय वाटते, आता 16 ते 19 हा एज ग्रुप आहे. त्यामुळे मुलं किंवा मुलगी असेल घरी आली तर बरं. त्यामुळे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून साधारणपणे 35 रूटवरनं बसेस आपल्याकडं येत आहेत. येते. म्हणजे एक तासाभराच्या अंतरात घरात बसले की तुम्ही कॉलेजवर येताय, परत तुम्ही घरी जाताय. त्यामुळे ही बस फॅसिलिटीसुद्धा आपण खूप ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे ते आपलं स्ट्रॉंग केलं आहे. त्यामधनं त्या मुलांना अगदी सेफ ह्या सगळ्या कॉलेजपर्यंत. ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये त्यांना कॉलेजमध्ये येतं. त्यामुळं कुठेही बाकीची त्यांना काही अडचण येत नाही. आपले ड्रायव्हर्स जे आहेत किंवा चांगल्या नवीन बसेस संस्थेने घेतल्या आहेत. त्यामुळं हा प्रवाससुद्धा मुलांच्यासाठी खूप सोयीचा त्यानिमित्तानं झालेला आहे. अगदीच प्रवासाची सुविधा पण तुमची तितकीच उत्तम आहे. पण एक कॉलेजमध्ये प्राध्यापक, प्राचार्य म्हणून सुद्धा एक दृष्टिकोन तुमचा मला जाणून घ्यायला आवडेल, की मुलं जेव्हा पॉलिटेक्निकमध्ये येतात, तर काही येतात ती फक्त त्यांना इच्छा असते, की नावासमोर एक डिग्री लागली पाहिजे. काहींचं असं असतं, की यामध्ये करिअर करायचं आहे म्हणून येतात. तर काहींचं असं असतं, की अच्छा घरच्यांची इच्छा आहे, की माझा मुलगा इंजिनिअर झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे म्हणून येतात. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? कारण इथे आल्यानंतर आपण जे हातात पुस्तक घेतो, खरं तर ते पुस्तक आयुष्य घडवतं आणि ते घेत असताना जर तुमचा ट्रॅक चुकत असेल, तर ते कुठेतरी आयुष्य चुकू शकतं. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी पॉलिटेक्निकच्या बद्दल सांगितल्या. मी तुम्हाला आवर्जून अजून एक गोष्ट सांगेन, की अगदीच. इथं पॉलिटेक्निकला मुलांनी ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांनी
शिक्षणाकडे लक्ष द्यावं का 100% लक्ष द्यावं, कारण अगदी अगदी. तोच तुमचा बेस आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही असा प्रयत्न करतो की त्यांना एका चौकटीत बांधून न ठेवता या जनरेशन झेडला जे पाहिजे ते आपण द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आमच्या स्टाफशी बोलताना पण नेहमी सांगतो की तुम्ही आता समजा 40 वर्ष असाल, 50 वर्ष असाल, तर 50 वर्षाच्या 40 वर्षाच्या पद्धतीने विचार करू नका की त्यांना काय द्यायचं आहे. बरोबर. तुम्ही 16 वर्षाचे व्हा, 16 वर्षाचे होऊन विचार करा, 17 वर्षाचे होऊन विचार करा की आपल्याला काय लागते. म्हणजे थोडक्यात काय, या मुलांना काय लागते ते द्यायचा आपण प्रयत्न करता. एज्युकेशन हे अगदी 100 व्यवस्थित पाहिजे तर पाहिजे. मग आम्ही काही सांस्कृतिक उपक्रम वर्षभर त्यांच्यासाठी, कल्चरल क्लब आमच्याकडे आहेत त्याच्यातनं घेतो, फोटोग्राफी क्लब आमच्याकडे आहेत त्यातनं उपक्रम घेतो. त्याच्यानंतर आमच्याकडे ट्रेकिंगसाठीचा ॲडव्हेंचर क्लब आहे, त्यातनं काही मुलांच्यासाठी आम्ही ट्रेकिंगची ॲक्टिव्हिटी करतो. निसर्गाबरोबर त्यांचं एक नातं असावं, काही सामाजिक उपक्रम त्यांनी राबवावेत म्हणून आम्ही ग्रीन ब्रिगेड नावाचा क्लब आहे. त्याच्यानंतर कम्प्युटरच्या मुलांच्यासाठीची त्यांची वेगवेगळ्या प्रकारची सी प्रोग्रामिंगचा क्लब असेल किंवा कोडिंग क्लब असेल तो आहे. हे त्यानंतर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण मुलांना सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, ॲथलेटिक्स असेल, कबड्डी असेल, मुलांना आणि मुलींना पण. आमच्या संस्थेचं स्वतःचं ग्राउंड पण आहे. दरवर्षी आपण या स्पर्धा घेतो. त्यानंतर बाहेरच्या कॉलेजबरोबरच्या ज्या स्पर्धा असतात तिथं त्यांना पार्टिसिपेशनला आपण पाठवतो. बाहेरच्या कॉम्पिटिशनमध्ये जी मुलं जिंकून येतात, पहिला असू दे, दुसरा असू दे, तिसरा असू दे, नंबर कुठलाही असू दे, तो मिळून आलेल्या मुलांच्यासाठी आपण त्यांची जी रजिस्ट्रेशन, नोंदणीची फी असेल, जायचा याचा जो खर्च असेल, त्या दिवशीचा जेवणाचा खर्च असेल, तो सुद्धा आपण त्यानिमित्ताने देतो. आमच्याकडे काय आता यावर्षी तर बॅडमिंटनच्या टीमनं आमच्या सलग 3ऱ्या वर्षी झोनल लेवलचं विजेतेपद मिळवले. काही मुलं वेट लिफ्टिंगमध्ये वगैरे ह्याच्यात सुद्धा त्यांनी अवॉर्ड मिळाले. प्रयत्न असाच आहे की शिक्षणाबरोबर या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देतोय. त्यामुळे जी मुलं यायचे आहेत त्या मुलांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की तुम्हाला फक्त त्या चौकटीत बांधून न ठेवता एक चांगला माणूस म्हणून घडवण्यासाठी, तुम्हाला सेफ, सुरक्षित वाटण्यासाठी, तुम्हाला थोडं भारी म्हणतो आपण कोल्हापुरी भाषेत, ते वाटण्यासाठी ती जे काही सगळे प्रयत्न आहेत ते आमची सगळी टीम त्यानिमित्ताने घेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जो मला सांगितलं ते मला या विद्यार्थ्यांना नेहमीच आम्ही हे सांगत असतो की जे शिक्षण घेताय तुम्ही ते जगासाठी, आई वडिलांसाठी तुम्ही घेत नाही, तुम्ही स्वतः घडण्यासाठी ती घेत असता. त्यामुळे ती कृतज्ञता ठेवून आई वडिलांनी तुम्हाला इथंपर्यंत आणलं, ही अशी फॅसिलिटी तुम्हाला चांगल्या सगळी मिळाली, या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता ठेवून आयुष्यात एन्जॉय करायचा आहे का तो करायचा आहे, पण एक टप्पाच आयुष्यातला असा असतो शिक्षणाचा की त्यात तुम्ही 100% जर लक्ष देऊन त्या गोष्टी केल्या तर पुढचं आयुष्य तुमचं सोपं होतं. त्यामुळं तो फोकस शिफ्ट न करता बाकीचं या गोष्टीचा आनंद नक्की घ्यावा. तुम्ही एक स्वतः अष्टपैलू विद्यार्थी म्हणून घडावं, एक चांगलं माणूस म्हणून घडावं, यासाठी संस्था प्रयत्न करते, आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. त्या गोष्टीला फक्त मुलांनी साथ द्यावी. आमच्याकडे ती साथ मिळते, पण त्यांनी ते दिलं तर त्यांचं आयुष्य अधिक चांगलं, म्हणजे सप्तरंगी आयुष्य त्यानिमित्तानं आपण घडवू शकतो असं मला. अगदीच. पण अजून एक महत्त्वाचा आणि माझा शेवटचा प्रश्न असेल, खरं तर जेव्हा मुलं ॲडमिशन घेतात तेव्हा मनामध्ये एक भीती असते की ज्या संस्थेत आपण चाललोय, ज्या कॉलेजमध्ये चाललोय, शिक्षकांचं आपलं कसं जमेल किंवा इथले शिक्षक फार स्ट्रिक्ट आहेत का, एक भीती त्यांच्या साधारण मनामध्ये असते. आणि कधी कधी जेव्हा एकदम फ्रेंडली शिक्षक भेटतात ना, तेव्हा विद्यार्थ्यांचं एक काय म्हणतात ते एज्युकेशन पिरियड असतो, तो फार कूलमध्ये चालतो आणि त्यांना मनासारखं तितक्या शांततेत ते शिक्षण घेता येतं. आणि शिक्षकांची पण एक बुद्धिमत्ता असते की विद्यार्थी आपल्यासारखा जर मिळून राहिला तर आपल्याला त्याला सांभाळणं अधिक सोपं पडतं. तर डी.वाय. पाटीलमध्ये जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असता, की तुम्हाला काय वाटतं की त्यांचं जे बॉन्डिंग मॅच व्हायला हवं ते खरंच व्हायला हवं की शिक्षक शिक्षकांसारखे राहायला हवे, एकदम स्ट्रिक्ट, जेणेकरून विद्यार्थी त्यांना घाबरून वगैरे व्यवस्थित अभ्यास करतील? तुमचं काय मत आहे? माझं त्यातलं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मी आता तुम्हाला प्राचार्य झालेले दिसतो, पण मी या फील्डमध्ये 30 वर्षे आहे. अगदीच अगदी. म्हणजे मी इंजिनिअरिंगमध्ये काम केलं. मी कॉलेजला असताना जनरल सेक्रेटरी कॉलेजचा होतो. त्यानंतर जवळ 15 वर्ष मी प्राध्यापक म्हणून टीचिंगचं काम केलं. त्यावेळी मी ह्या स्पोर्ट्सच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सगळ्या त्यावेळी मी पुढाकार घेऊन बघत होतो. मुलांची सायकॉलॉजी काय आहे ती माहिती आहे. आत्ता पण मुलांची सायकॉलॉजी मला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही म्हणताय की शिक्षकांनी फ्रेंडली असावं का स्ट्रिक्ट असावं, अगदीच. तर ही बॅलन्सिंग लाईन पाहिजे.
तुम्ही एवढं पण स्ट्रिक्ट असू नये की तुम्ही तुमच्यासमोर येऊन काय बोलूच नाही असं पण नसावं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी तुमच्या येऊन खांद्यावर हात टाकू यावं एवढं पण फ्रेंडली तुम्ही होऊ नये. तर त्या दोन्हीमध्ये एक थिन लाईन असते. म्हणजे तुम्ही तिकडं का इकडं हे न जाता मी आमच्याकडे नवीन जे लोक येतात त्यांना पहिल्यांदा मी हे काउन्सिलिंग करतो की एक गॅप थोडा तुमचा आणि त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही एक कॉन्फिडन्स त्यांना असं द्यायला पाहिजे की मला काही अडचण आली तर मला म्हणजे सर आहेत मॅडम आहेत मी त्यांच्याशी जाऊन बोलू शकतो. कुठली असेल, शिक्षणातली असेल किंवा माझी पर्सनल अडचण असेल, फायनान्शियल असेल, ते बोलू शकतो. हा एक विश्वास म्हणजे हे हे नातं जे आहे हे विश्वासावरचं नातं आहे. तो फुल फ्रीडम पण नसावा, फुल स्ट्रिक्टनेसमध्ये पण नसावा. ते मध्ये कुठेतरी असावं आणि हे अनुभवाने येतं. म्हणजे मी सांगून तुम्ही सांगून ते येणार नाही. प्रॅक्टिस करत तुम्ही ज्यावेळी मुलांशी इंटरॅक्ट होत असतात त्यावेळी ते करतं. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक मेंटरिंग सिस्टम आहे. दर 20 मुलांच्या पाठीमागे आपला एक स्टाफ असतो की जो या मुलांचं हे सगळं ट्रॅक करतो. त्याची शैक्षणिक प्रगती कशी आहे, त्याचं बाकीचं बिहेवियर कसं आहे, त्याचा अटेंडन्स त्या निमित्तानं कसा आहे, त्याचा कल कसा आहे, त्याचं बाकीचं हे कसं आहे. आणि आम्ही हे सगळे अटेंडन्स जर मुलगा एखादी दर आठवड्याला त्यांच्या पालकांना कळवतो की ही येतोय नाही येतोय. कारण बरीचशी मुलं घरातनं बाहेर पडली ती कॉलेजला आली तर ती कुठं जातात हे माहिती असेल. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की सर्वसामान्य लोकांना नाही बघा आता असं झाले लोकांना की ते सगळं मॅनेज करताना बाकीच्या गोष्टी घरातल्या हे शिक्षण आणि बाकीचा डे टू डे खर्च ह्याकडे लक्ष देणं साधा माणूस किती लक्ष देऊ शकणार. त्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये माहिती पोहोचवतो की हे असं असं झालंय. आम्ही बोलून घेतो, आम्ही त्यांच्यावर चर्चा करतो. त्यामुळे हा शिक्षकाचा रोल ह्यातला हा इम्पॉर्टंट आहे की तुम्ही फॅसिलिटेटर बना. तुम्ही त्यांना पुश करा. सुविधा देणारे त्यांना बना. त्यांना प्रयत्न करू दे. त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही साथ द्या. त्यांना बूस्ट करा. त्यांना पुढे जाऊ दे. त्यांना गोष्टी शिकू दे. म्हणजे कोशातनं बाहेर फुलपाखरू येताना पण ते स्वतः धडपड करत येत असतात. तर तो प्रयत्न करण्यासाठी जे काही सहकार्य सगळं लागेल त्याला असं वाटायला पाहिजे मुलांना की कोणतरी माझ्या पाठीमागे खंबीर आहे. आणि तो प्रयत्न हा आमचे लोक करतात आणि त्यात सक्सेसफुल आहेत असं मला वाटतं. अगदीच अगदीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मगाशी म्हणालात आता काही सेकंदापूर्वी जेव्हा कोशातून फुल बाहेर पडतं तेव्हा त्याला स्वतःच धडपडावं लागतं तेव्हाच तो उडू शकतो. तसंच अनेक 30 वर्ष गेले, तुम्ही कित्येक पिढ्या घडवलेल्या आहेत या कॉलेजच्या माध्यमातून. अनेक विद्यार्थ्याला धडपडताना तुम्ही स्वतः बघितलेलं आहे, कित्येकांना तुम्ही आधार दिलेला आहे. आत्ता जरी प्राचार्य असतं तरी एक प्राध्यापकाची भूमिका तुम्ही निभावलेली आहे. नवीन नवीन असताना नवीन तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही इतरांना शिकवलेला आहात. आणि खूप सारी पिढी घडवत असताना एक आपलं मराठी साहित्य खूप मोठं आहे. त्यामध्ये एक वाक्य मला नेहमी आवर्जून म्हणावं असं वाटतं की आपल्या संतांनी लिहून ठेवले की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले देव तेची ओळखावा तोची साधू जाणावा. तर जे काय आहे ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले. जितके रंजले गांजले शिक्षणासाठीचे कोल्हापूर भागातील आहेत, सांगली सातारा या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. डी.वाय. पाटीलने एक साधू म्हणा, एक देव म्हणा, पाठीशी त्यांच्या ही संस्था कायम खंबीरपणे उभे राहिली. अनेक विद्यार्थी घडले, अनेक पिढ्या घडल्या आणि घडवत असताना एक अनुभव इथून दिला गेलेला आहे की तो कितीही गरीब परिस्थितीतून आला तरी इथून तो स्वतःची परिस्थिती सांभाळेल इतका सक्षम तुमच्या संस्थेने आतापर्यंत बनवलेला आहे. म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हणाले होते की कोल्हापूरचं नाव आलं की डी.वाय. पाटील संस्थेचं नाव हे आपसूक तोंडामध्ये लोकांच्या येतं. तुमच्या 30 वर्षाच्या कालखंडात तुम्हीही तितकं सक्षम बनवण्यामध्ये मोठ्या सहकार्य तुमच्या या संस्थेला लाभलेलं आहे. ते इथून पुढे लाभत राहावं. आणि जसं पॉलिटेक्निककडे तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांचा कल वाढत चाललेला आहे, येत्या भविष्य काळामध्ये तो आणखीन वाढावा. कारण एआयने जरी क्रांती घडवली असली तरी एआयची जागा कुठली, म्हणजे संस्थेची जागा कुठला एआय घेऊ शकत नाही. शिक्षकांच्या पाठीवरची थाप ती एआय देऊ शकत नाही. आणि तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं बॅलन्स जर ते मेंटेन असावं लागतं, ते कधीच एआय साधू शकत नाही. आणि त्याच्यासाठी त्या माणसाला ती भूमिका घ्यावी लागेल. आणि ती भूमिका डी.वाय. पाटील संस्थेने घेतलेली आहे, तुम्ही घेतलेली आहे. आणि तुम्ही असेच घेत राहा. आणि मी म्हणत नाही अजून पिढ्या 1-2 घडवा, अजून भरपूर पिढ्या इथून घडल्या पाहिजेत. आज तुम्ही इथे प्राचार्य म्हणून आहात. आशा आहे की जेव्हा तुमचा विद्यार्थी त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून बसेल तेव्हा तुम्ही फार यशस्वी झालेले असाल. आणि तो दिवस सुवर्ण दिवस यावा. आणि सर्व येत्या 10वी-12वी जे पास आउट विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की करिअर निवडत असताना जशी डी.वाय. पाटील संस्था आहे अशा तुम्ही करिअर निवडताना विचार करून करिअर निवडा. कारण करिअर निवडायची संधी सर एकदाच मिळते. एकदा ट्रॅक चुकला तर परत त्या ट्रॅकवरती आपल्याला परत यायला खूप
म्हणजे काय म्हणतात तो पूर्ण गवसनी युटर्न घेऊन यावा लागतो आणि तो काळ वाया जातो. आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं मगासपासून, जो कोणी विद्यार्थी हा शेवट ही आपला पॉडकास्ट बघेल त्याला निश्चितच कळेल की हा युटर्न मारायची काही गरज नाहीये. हे सगळं बघितलं की त्यांना निश्चित कळून जाईल. त्यामुळे खूप खूप धन्यवाद KK न्यूजला आज वेळ दिल्याबद्दल. आपल्यासोबत आज प्राध्यापक महादेव नरके सर होते. जे मार्गदर्शन त्यांनी दिलं ते मार्गदर्शन यदाकदाचित जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनी दिलेल्या या ज्ञानाचा थोड्या का असेना तुम्ही आयुष्यभरासाठी तो उपयोग करून घ्यावा इतकीच विनंती. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सोबत मी सह्याद्री देसाई, KK न्यूज कोल्हापूर.